बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा। आपला इथे ट्रेलर लॉन्च झालेला आहे। हो, मला कसं वाटतंय आणि आता काय लवकरच आपली मूवी रिलीज होणार आहे, त्याबद्दल काय सांगता? मी एक्सायटेड होतो प्रचंड। आम्ही इनफॅक्ट आम्ही काल लाईव्ह जाऊन सुद्धा ऑडियन्सला ह्या आजच्या ह्याच सरप्राईजबद्दल सांगितलं, अजय आणि केतकी म्हणून। सो आता आजपासून आता तीच उत्सुकता आहे की आता हे सगळं चॅनल्सवरती आणि ऑनलाईन यायला लागल्यावरती प्रेक्षकांना कसं वाटेल ते, कारण काल थोडीशी उत्सुकता आम्ही निर्माण मनात केली होती फेसबुकवर। सो लेट्स होप की पॉझिटिव्ह रिॲक्शन्स जेवढ्या जनरेट होतील तेवढ्या चांगल्या आहेत आमच्याकरता। सो लेट्स होप फॉर दॅट। टीझर जेव्हा आलं आमच्या फिल्मचं तेव्हा जवळपास 2 लाखांहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले होते। सो मला खात्री आहे की तशाच पद्धतीचा रिस्पॉन्स आता ट्रेलरला पण मिळेल, कारण ट्रेलरमधनं फिल्मबद्दल आणखी थोडीशी माहिती कळली आहे। फिल्ममध्ये नेमकं काय असणार आहे त्याबद्दल आणखीन थोडंसं लोकांना आता कळेल किंवा त्यांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून का होईना पण 11 ऑगस्टला डेफिनेटली चित्रपटगृहात लोक येतील। मी म्हणणार नाही की ही वेगळी फिल्म आहे, जसं सगळेच म्हणतात की वेगळी फिल्म आहे वेगळी फिल्म आहे। ही तुमची फिल्म आहे असं मी म्हणेन, कारण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे। तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात दिसणारी माणसं आहेत, खूप खरी खरी माणसं आहेत। सो एक खरी खरी गोष्ट तुमच्यासमोर आणायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। आय रिअली डू होप की ज्या पद्धतीची फिल्म झाली आहे, सुंदर दिसते आहे, छान संगीत आहे, सगळ्या फॅकल्टीजमधल्या लोकांची कामं उत्तम झाली आहेत। सो आता उत्सुकता ही आहे की तुम्ही त्याचं स्वागत कसं करणार आहात आणि त्याला कसं रिसीव्ह करणार आहात। सो आम्ही 11 ऑगस्टची आता मात्र खरंच आतुरतेनं वाट बघतोय। ॲब्सोल्युटली। आणि त्याच नोटवरती ॲड करायला स्पृहाच्या की जरी तो प्रॉब्लेम आता या ट्रेलरमधून तुम्हाला कळणारच की एक्झॅक्टली कशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आणि ते कसं ॲड्रेस करतायत, ह्याची एक थोडी अजून झलक जास्ती विस्ताराने ह्याच्यात दाखवली। कारण टीझरच्या वेळेस बरेच लोक म्हणत होते खूप इंटरेस्टिंग वाटतंय, खूप फ्रेश दिसतंय, पण एक्झॅक्टली काय ते अजून आम्हाला कळत नाही आहे। सो तेच तेव्हा आम्ही सांगतो की ट्रेलरपर्यंत थांबा, सगळंच आम्ही पहिल्या टीझरमध्ये नाही दाखवणार आहोत। आणि त्याचसोबत तो प्रॉब्लेम ॲड्रेस करता करता ही फिल्ममधला एक हॅपीनेस आणि फील गुड फॅक्टर कुठेही हरवलेला नाही आहे असं मला वाटतं। सो तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही जाऊन एक फील गुड फिल्म, पण त्याचा तो प्रॉब्लेम जो आहे पण तो तुम्हाला गुदगुल्या करत, कधी कधी मधून थोडंसं टचकन डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीने तो हँडल केलेला आहे, पण एक ओव्हरऑल एक हॅपी आणि फील गुड फील अख्ख्या फिल्मला आहे। सो एक फॅमिली बरोबर सोबत जाऊन ऑगस्टमध्ये जर का कुठली फिल्म आपण बघावी की जे एक आपल्या 6 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना एंटरटेन करेल, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, ही फिल्म बघायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसावा असं वाटतं। ओके, आपण ह्या ट्रेलरमध्ये बघितलंय की तू अजयचा रोल प्ले करतेस म्हणजे केतकीचा रोल प्ले करतेस, तुमच्या रोलबद्दल काय सांगता? बऱ्याचशा गोष्टी ट्रेलरनी सांगितल्या असं मला वाटतं। केतकी ही जसं तुम्ही पाहिलं असेल की ती बायको आहे, आई आहे, ती करिअरिस्टिक आहे, ती स्वतःचं काम सांभाळते आहे, घर सांभाळते आहे, फॅमिली सांभाळते आहे। या सगळ्यामध्ये तिची तारेवरची कसरत चालू आहे। तिला तिचं नवऱ्यावरती खूप प्रेम आहे, कारण त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि ते जे नातं आहे ते तिला टिकवून ठेवायचं आणि त्याच्यासाठीची तिची सगळी धडपड चालली आहे। खूप स्ट्रेट फॉरवर्ड, खूप ठाम
खूप स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी अशी ही मुलगी आहे केतकी. आणि मजा आली मला हे कॅरेक्टर करायला खूप. सो आणि अजय एक्झॅक्टली ऑपोजिट्स अट्रॅक्ट चा जो हे आहे एक लॉ आहे आपल्या ह्याच्यात तोच आहे. अजय जरा पॅसिव्ह आहे. तो त्याच्या कामाच्या ठिकाणी एकदम अफर्मेटिव्ह अग्रेसिव्ह आणि स्ट्रॉंग आहे. त्यामुळेच तो हळूहळू प्रमोट होत वरच्या हुद्द्याला पोचला आहे. पण अशी माणसं कित्येकदा घरी तेवढे असर्टिव्ह नसतात जेवढे कामाच्या ठिकाणी असतात. आपल्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये तेवढं बोलू नाही शकत त्यांच्या मनात जे आहे ते जेवढं ते क्लॅरिटीने आपल्या कामाच्या ठिकाणी बोलू शकतात. त्या कॅटेगरी त्या सेगमेंटमध्ये बसणारा असा अजय आहे. आणि तोच त्याचा आणि तिचा प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात पण आहे. सो दॅट्स द कॅरेक्टर. आणि मी खूप वेळा हे बोललो आहे, पुन्हा एकदा म्हणेन की माझीच एक काश्मीरचीच एक वेगळी बाजू मला अजयमुळे सापडली. सो एक वेगळ्या पद्धतीचा काश्मीर अजय म्हणून तुम्हाला बघता येईल या चित्रपटात. सो तुम्हाला दोघांना मला काहीच प्रॉब्लेम नाही असणार तुमची दोघांची ह्या मूवीमधली मोमेंट एखादी सांगा. अख्खी फिल्मच, कारण आम्ही ही अख्खी प्रोसेसच इतकी एन्जॉय केली आहे. एकमेकांसोबत असेल किंवा आमच्या अख्ख्या टीमबरोबर असेल किंवा आमचा दिग्दर्शक समीर विद्वांस त्याच्यासोबत काम करण्याचा हा अनुभव असेल. सो माझ्या दृष्टीने ही अख्खी फिल्मच ती मला काहीच प्रॉब्लेम नाही मोमेंट आहे माझ्यासाठी. सेम यू डिटो. ती जे बोलते त्यावर मला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. अख्ख्या फिल्ममध्ये पण तुम्ही तेच पाहिजे. सो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. की जे बोलेल ते. नमस्कार मित्रांनो, मी काश्मीर महाजनी आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही हा माझा चित्रपट 11 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे. तर नक्की जाऊन पहा आणि तुमच्या समस्त परिवारासोबत जाऊन पहा. एक फॅमिली फिल्म आहे ही. सो डोंट फॉरगेट. नमस्कार, मी स्पृहा जोशी आणि या 11 ऑगस्टला आमची मला काहीच प्रॉब्लेम नाही ही फिल्म रिलीज होते. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती की प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच ही फिल्म बघा आणि आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या सगळ्या मतांची आणि तुमच्या सगळ्या म्हणण्याची, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सची आणि ते सॉल्व्ह होण्याची वाट बघतो.